रिंगणात उतरवले आहेत। मनसेने कोणत्याच पक्षाची युती केली नसून स्वबळावरती निवडणूक लढवित आहेत। त्यामध्ये डहाणू 128 विधानसभेचे उमेदवार विजय वाढिया हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। तर बघूया ते न्यूज पोलीस रिपोर्टरशी काय बोलले आहेत ते। नमस्कार, मी विजय वाढिया, डहाणू विधानसभा मतदारसंघामधून मनसे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे। आज या डहाणूची परिस्थिती जी झालेली आहे ते एकदम विचित्र राजकीय परिस्थिती झालेली आहे। कोण कुठल्या पक्षामध्ये, कोण कुठल्या ह्याच्यामध्ये जातोय, कोण कुठल्या ह्याच्यामध्ये काय काम करतंय काय कोणाला कळायला मार्ग नाही। डहाणूची भौगोलिक परिस्थिती बघता या ह्याच्यामध्ये कुठल्याही आमदाराने या ठिकाणी काम केलेलं नाही मिळत। मागचा भाजपचा असेल किंवा आता कौंटनी CPM कम्युनिस्टचे असतील, या लोकांनी या इथे काम केलेलं नाही मिळत। या विधानसभेमध्ये मी उमेदवार मनसेकडून आहे, दुसऱ्यांदा निवडणूक लढ 2014 आणि 2024ची निवडणूक लढवत आहे। मी विकासाच्या मुद्द्यावरती लढायला तयार उतरलो आहे। तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी, सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मी निवडणुकीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मी निवडणूक लढवण्यासाठी मी उत्सुक आहे आणि तयार झालेला आहे। मी एवढंच बोलू शकेन का मला जो पक्षांनी जी संधी दिली, या संधी याच्यासाठी मी तरुणांना आवाहन करेन की या विधानसभेमध्ये विकास जर करायचा असेल आणि राजसाहेबांचे स्वप्न बघायचे असतील तर विकासाच्या दृष्टिकोनातून मला मनसेला वोटिंग करा, रेल्वे इंजिन या निशाणीवर मतदान करा असं मी आवाहन करतो। मला निश्चितच विकास दिसत नाही, कारण विकास जसं भाजप म्हणते विकास, तसा इकडे कम्युनिस्टवालेही विकास म्हणतात। 1960 पासून जरी कम्युनिस्टांचा विचार केला तर फक्त या ठिकाणी फक्त 2च टर्म असा आहे का एक काँग्रेसकडे आणि भाजपकडे 2 टर्म आमदार गेले असतील 5-5 वर्षाच्या कालखंडाने। त्याच्या अगोदरचा जो कालखंड आहे हा इथे पारंपरिक कम्युनिस्टांनी तयार केलेला आहे। मी आज ज्या ठिकाणी उभा आहे आंबेसरी ह्याच्यामध्ये, या पाड्याच्या मागे मी ज्या उभा आहे त्या ठिकाणी 300 घरांचे लोकवस्ती आहे आणि त्या घराची देणी म्हणजे त्या घराकडे जाण्यासाठी जो रस्ता आहे तो एकदम चिखलाचा आहे। पावसाळ्यात त्याला पायी जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे। मग कुठल्या दृष्टिकोनात आपण बोलणार? आणि निश्चितच जसं मी बोलतो का भाजपामध्ये दुफळे आहे, तसंच कम्युनिस्टांमध्ये दुफळे आहे। आजचे जे युवा नेतृत्व जे आहेत ते युवा नेतृत्व निश्चितच नाराज आहेत आणि त्याचा फटकाही निश्चितच हा कम्युनिस्टांना बसणार आणि त्याचा फायदा हा निश्चितच मनसेलाच असणार, याची ग्वाही आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्ही घराघरात फिरतो म्हणून आम्हाला त्याची परिचिती येते। आमचा प्रचार हा घराघरात आहे। आमचा प्रचार जरी रोडवर दिसला नाही, तुम्हाला कोणाला दिसत नसला तरी आमचे कार्यकर्ते अंडरग्राऊंड आणि घराघरात पोहोचवत आहेत। याची पूर्ण आम्हाला माझ्या कार्यकर्त्यावरती विश्वास आणि तो आम्ही त्या विजयाच्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती मी हा विजय, हा 2 विनोदामधला एक विजय हा निश्चितच माझा विजय असेल हे मी एक या दृष्टिकोनातून बोलतो। आणि 20 तारखेला ही विजयाची धोडधोड आमच्या मनसेतून तयार होईल आणि जे आपण जे बघत होतो ह्याच्यातून दोघातला जो फायदा आहे तो हा निश्चितच मनसेला 2 विनोदातला विनोद हा विजय असेल। एक भाजपा जरी हिंदुत्ववादी संघटना असली तरी एक देशाने बघितलं आहे, महाराष्ट्राने बघितलं आहे का राजसाहेबांसारखा उमदं नेतृत्व आणि एक युवा नेतृत्व मनसेकडे आहे, महाराष्ट्राकडे आहे। आणि देशाचं नेतृत्व बघता देशातच नाही तर आपल्या देशातून आपल्याला मनसेला समर्थन भेटतं आहे आणि याचा फटका हा भाजपालाही बसणार, कारण भाजपामध्ये दुहेरी एक गटबाजी तयार झालेला आहे। एक विश्व हिंदू परिषद आणि वनवासी कल्याण आश्रम आणि RSS ह्यांच्यातच दुफळी तयार झालेला आहे आणि ह्याचा निश्चितच फायदा हा मनसेला बसणार म्हणजे बसणार। हिंदुत्ववादी संघटना म्हटल्यानंतर जरी असेल तरी एक आत्ताचं आणि जे आता निश्चितच असा ह्याचा फटका हा भाजपाला बसणार, कारण माझे विद्यार्थी हे बघतात पण माझे विद्यार्थ्यांना कोण विचारतं आहे? माझे विद्यार्थी विश्व हिंदू परिषद वनवासी कल्याण आश्रममधला माझे विद्यार्थी आहे, ह्याला एक साईडला डावळला जातोय आणि एक साईडला आत्ताचे भाजपमध्ये आलेले व्यक्ती आहेत ते त्यांना दूर करत आहेत। खरा कार्यकर्ता हा भाजपाचा जर खरा असेल तर तो विश्व हिंदू परिषद आणि वनवासी कल्याण आश्रममधला आहे। त्यामुळे ह्याचा फटका ह्या भाजपाचा जो उमेदवार आहे त्याला निश्चितच बसणार आणि मोठ्या प्रमाणात फटका त्याला बसणार आणि ह्याचं सर्व मतं जी आहेत ती मनसेकडे आकर्षित जाणार आणि ती मतं मनसेलाच भेटणार। न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला, डहाणू।